मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची आत्महत्या करण्यात आली होती आणि आता गोष्टीला 7 दिवस निघून गेलेले उलटून गेलेले आहेत, मात्रही त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही आहे. आणि त्यामुळे आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता पाहू शकतात की मंत्रिमंडळ आपल्या याच्यामध्ये कामात आहे, पण दुसऱ्या व्यक्ती कुटुंबाला न्याय मिळत नाही. त्यामुळे त्याच्यात बंधू माझ्यासोबत येतं. दादा काय सांगाल, आज 7वा दिवस आहे, अजून आपल्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. कालपर्यंत सांगितलं होतं पोलीस प्रशासनानं सिस्टीम सगळ्या की कालपर्यंत आम्ही सगळे आरोपी जेरबंद करू, परंतु जे 3 आरोपी जेरबंद केलेत त्याच्यावर काय अजून 4था 5वा 6वा आणि इतर जे आरोपी आहेत ते काही अजून अरेस्ट झाले नाहीत किंवा ह्यांना शोध मोहिमेत सापडले नाहीत. तर जे गावकरी आहेत माझे, जे पंचकृषीतले माझे बांधव आहेत सर्व जाती धर्माचे, त्या लोकांनी जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला जे काय चालू आहे, जे कुठपर्यंत तपास चालू आहे किंवा काय झालं आहे, किंवा आज संध्याकाळपर्यंत जर आरोपी नाही शोधाशोध झाली तर जे पुढील निर्णय आहे ते माझे गावकरी आहेत. मला माहीत नाही की गावात काय चालू आहे. मी इथंच बसलेलो आहे. म्हणजे मी आणि माझं कुटुंब अत्यंत दुःखात आहोत, म्हणून मला बाकीच्या परिस्थितीचा काही आढावा घेता येत नाही जास्त. परंतु जो निर्णय घेणार आहेत ते माझे गावकरी, जे समाजातले बांधव आहेत, त्यांचं नियोजन चालू दिसतंय की पुढचा निर्णय काय घ्यायचा आणि कसं न्याय अजून म्हणजे कुठल्या पद्धतीनं मागायचा, तर ते त्यांचं नियोजन चालू आहे. कुठतरी या पोलिसाला कुठतरी आरोपीला पाठीमागे टाकतात असं वाटतं तुम्हाला? तर सर्व इन्क्वायरी झाल्याशिवाय म्हणजे काय बोलता येईना मला की म्हणजे नेमकं काय चालू आहे. म्हणजे आरोपीला कोणी पाठीशी घालतंय का काय, ते राजकीय दबाव वगैरे का त्याच्यावर असं काही आहे जास्त आयडिया नाही काही, म्हणजे कुठला राजकीय दबाव काय. पण कसं आहे, ही झालेली घटना ही सत्य आहे. खून झालेला सत्य आहे, निर्गुण खून झालेला सत्य आहे, क्रूर खून झालेला सत्य आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये काही पाठीराखण करायचा काही विषय येत नाही. म्हणजे कोणी करूही शकत नाही करायची म्हणलं तर, केलेला माणूस वाचणार नाही, कारण तोही असा आरोपी होईल जर ह्या गोष्टीला कोणी जर बगल दिली किंवा कोणी जर समजा ह्याच्यात कुठलंही राजकारण आणलं. कारण सर्वांची एकच भूमिका आहे की आरोपीला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या गावकऱ्यांची नाही, सगळे जेवढे लोक सांत्वनपर येतात त्या लोकांची हीच भावना आहे. ते लोक हेच व्यक्त करतात की एक प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे अशा, आणि तेच सगळे बोलत आहे. आणि आमची एकच मागणी आहे पहिल्या दिवसापासून की न्याय भेटला पाहिजे. न्यायाचं स्वरूप आहे म्हणजे शिक्षेचं स्वरूप आहे, त्यांना मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशी झाली पाहिजे, बस. दुसरीकडे पाहिले तर आज मंत्रिमंडळाचा विस्तार देखील नागपूरमध्ये होणार आहे. मंत्रिमंडळ त्या ठिकाणी सगळं बिझी असणार आहे. कसं पाहता आपण त्याच्याकडं? काय आपल्याला म्हणजे ते काय चालू आहे काय नाही त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही मी. जे आपलं जे आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या गोष्टीत कुठल्याच म्हणजे काहीच बोलू शकत नाही आपण त्या गोष्टीवर दुसऱ्या. आपल्याला फक्त एक आहे, काही कुठं काही होऊ द्या, फक्त आपली जी गोष्ट आहे न्यायाची ती आपल्याला मिळाली पाहिजे. खरं तर गावकऱ्यांनी संपूर्ण अल्टिमेट दिलं होतं की उद्या अल्टिमेटचा आज लास्ट दिवस असणार आहे. उद्यापासून आपल्या गावकऱ्यांची काय भूमिका असणार आहे? गावकरी भूमिका ठरवतील ते. जी गावकरी भूमिका घेतील त्याच्यात मला मान्य व्हावं लागेल. कारण मी आता म्हणजे माझं जे सर्वस्व आहे, माझा जे आसरा होता, मी ज्या व्यक्तीला समोर ठेवून आम्ही जे सोबत काम करत होतो, तो व्यक्ती आता माझ्यासोबत नाही. आता जे माझं कोणी आहे ते माझा गावगाडा, जे माझ्या गावातले लोक आहेत, जे सर्व जाती धर्मातले लोक आहेत, ज्यांना माझा भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन आतापर्यंत काम करत होता, ते लोक जे निर्णय घेतील त्याच्यात मला पुढे येणं आहे. पाहू शकता ते होते संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुख, जे गावकऱ्यांचे निर्णय घेतील ते मला मान्य असले. आज त्यांचं अल्टिमेट संपते आणि उद्यापासून याचं पुन्हा जो एकदा गावकरी संध्याकाळी बसून काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगळकरसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.